हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अचिव्हर्स करिअर अकॅडमी. वेलकम टू अचिव्हर्स करिअर अकॅडमी. बेटा, आपण मागच्या सेशनमध्ये असमप्रष्ठरज्जू प्राणीसंघातील जे काही संघ आहेत हे संघ सगळे आपण डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे, आणि ते तुम्हाला समजले असतील सुद्धा. ओके, आज आपण समप्रष्ठरज्जू प्राणीसंघ, जो की त्यामध्ये समप्रष्ठरज्जू पृष्ठरज्जू समाविष्ट असलेला, ठीक आहे, आणि असे सगळे प्राणी हे आपण यामध्ये बघणार आहोत. समप्रष्ठरज्जू प्राणीसंघामध्ये या प्राण्यांना आधार देणारा एक पृष्ठरज्जू असतो बेटा, आणि हा जो पृष्ठरज्जू आहे हा बाय बर्थ असू शकतो किंवा आफ्टर ॲडल्ट स्टेज असू शकतो. ठीक आहे, सर्व समपृष्ठरज्जू प्राणी हे एकाच संघामध्ये समाविष्ट केलेले आहेत, ज्याला आपण समपृष्ठरज्जू प्राणी संघ असं म्हणतो. ठीक आहे, आणि या संघाचे 3 उपसंघामध्ये वर्गीकरण केलेले आहे. आणि या समपृष्ठरज्जू प्राणी संघाची महत्त्वाची लक्षणे काही खालीलप्रमाणे असतात, जे की इथं दिल्याप्रमाणे. काही विकासांच्या अवस्थांपैकी, जे काही विकासांच्या शारीरिक विकासांच्या अवस्थेपैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेमध्ये शरीराचे पृष्ठरज्जू असतो. ठीक आहे, कोणत्या ना कोणत्या अवस्थेत शरीरामध्ये पृष्ठरज्जू हा असणारच आहे. विकासाच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेमध्ये ग्रसनी किंवा कल्लाविधरे सुद्धा असतात बेटा. तसंच चेतारज्जू, इट इज अ स्पायनल कॉर्ड, एकच असून पृष्ठ बाजूला आणि नळीसारखा पोकळ असणार आहे. म्हणजे स्पायनल कॉर्ड जे आहे हा कुठे असणार आहे? पृष्ठ बाजूला असणार आहे. ठीक आहे, आणि पृष्ठ बाजूला असून हे पोकळ असणार आहे. तसंच हृदय हा अधर बाजूला असतो, अधर बाजूला लाईक उजव्या साईडला. ओके, अधर बाजूला असतो. तसंच उपसंघ आपण बघतोय, जे की 3 उपसंघामध्ये याचं वर्गीकरण केलेलं आहे. तर 3 उपसंघ पाहूयात आपण बेटा. पहा, खूप सोपं आहे. आता लक्ष द्या सर्वांनी. आपण काय शिकतोय? समपृष्ठरज्जूमधील उपसंघ शिकतोय. ठीक आहे, आणि हे उपसंघ शिकत असताना जे काही उपसंघ आहेत, पुच्छ समपृष्ठरज्जू, कंचुकयुक्त बाह्यकवकी प्राणी, हे आपण बघणार आहोत. याला आपण म्हणतो युरोकॉर्डेटा. ओके, आता हे जे प्राणी आहेत हे सागर निवासी आहेत. सागर निवासी म्हणजे समुद्राच्या जवळ किंवा समुद्रामध्ये राहणारे प्राणी आहेत. यांचे शरीर हे कुंचकू या चर्मसाम्य आवरणाने आच्छादलेले आहे. कुंचकू या नावाच्या हे चर्मसाम्य म्हणजे ह्यांचं जे शरीर आहे, ह्यांची चामडी जी आहे, कुंचकू या चर्मसाम्य आवरणाने आच्छादलेली आहे. आच्छादलेले म्हणजे त्यापासून बनलेले आहे थोडक्यात. ओके, आणि ह्यांना एक असं आवरण तयार झालेलं आहे. यांच्या आळ्या स्वतंत्रपणे पोहणाऱ्या असतात आणि यांच्यात फक्त शेपटीचाच भागात पृष्ठरज्जू असतो. जसं की बेटा इथे दाखवल्याप्रमाणे. ठीक आहे, हे जो शेपटीचा भाग आहे हा इथंच तेवढा पृष्ठरज्जू आहे, म्हणजे कुंचक आहे ना, थोडक्यासाठी आहे. थोडक्यासाठी पृष्ठरज्जू याच्यामध्ये आहे, आणि हे पूर्णपणे आच्छादलेलं आवरण आहे. ठीक आहे, आणि ह्यांच्या शेपटीच्या भागामध्येच तेवढं काय आहे? पृष्ठरज्जू आढळतो. म्हणून याला आपण म्हणतो पुच्छ. पुच्छ म्हणजे शेपटी, पूछ. ओके, शेपटीला असलेला समपृष्ठरज्जू. ओके, पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी असं आपण म्हणत असतो. समजलं इथंपर्यंत का? कारण ह्यांच्या शेपटीच्या भागाकडेच काय असणार आहे? पृष्ठरज्जू उपस्थित असणार आहे. ठीक आहे, त्यामुळं आपण याला पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी असं म्हणतो. हे प्राणी हे सागर तळाशी असतात. सागर तळाशी समुद्राच्या खोलवर असणाऱ्या पाण्यामध्ये असतात. तसंच स्थिरावल्यावर ह्यांचे आळ्यांचे रूपांतर हे स्थानबद्ध प्रौढांमध्ये होते. म्हणजे पहा, हे ज्यावेळेस आळ्या असतात त्या स्वतंत्रपणे पोहत असतात. ओके, स्वतंत्रपणे पोहत असतात. का? कारण ते छोटे असतात, एकदम रँडमली ते कुठेही फिरतात, स्वतंत्र, इंडिपेंडेंटली. ओके, स्वतंत्रपणे. परत बघा, ज्यावेळेस हे मोठे होतात हे एक विशिष्ट अशा जागेमध्येच राहायला लागतात. ठीक आहे,
जागेमध्येच राहायला लागतात, म्हणून आपण म्हणतो स्थानबद्ध प्रौढांमध्ये होते, म्हणजे थोडेसे मोठे झाले की ते काय करतात, एका विशिष्ट अशा जागेत राहतात. ठीक आहे. परत बघा, हे प्राणी सामान्यपणे हे कसे आहेत, उभयलिंगी आहेत बेटा. ओके. हे प्राणी सामान्यपणे कसे आहेत, हे प्राणी सामान्यपणे उभयलिंगी असतात. आता बघा बेटा, उभयलिंगी म्हणजे काय, तर बघा हे उभयलिंगी प्राणी म्हणजे दोन्ही जेंडर्स हे एकामध्ये असलेले. ठीक आहे. जसं आपण म्हणतो बघा, जमिनीवर पण राहणारे, पाण्यात पण राहणारे, उभयचर म्हणतात ना, तशा पद्धतीने उभयलिंगी असं म्हणले, म्हणजे दोन्हीही जेंडर मेल आणि फिमेल हे एकामध्येच आहेत. ठीक आहे. तसंच उदाहरण आहे हर्डमानिया डेलिओलम. ओके. आयकोप्ल्युरा. ओके. इत्यादी स्पेसीज ह्या प्राणीसंघामध्ये येतात. कोणता प्राणीसंघ आहे रे, पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणीसंघ आहे. इथपर्यंत तुम्हाला सर्वांना समजलं असेल बेटा. तर आपण 3 उपसंघामध्ये बघत होतो आपण, त्याच्यातला आपला पहिला उपसंघ हा झालेला आहे. ठीक आहे. पहिला उपसंघ झाल्याच्या नंतर आपण आता उपसंघ ब म्हणजे दुसरा घेतोय आता. तर दुसरा उपसंघ सांगतो शीर्ष समपृष्ठरज्जू. आता इथे शीर्ष समपृष्ठरज्जू का म्हणले, कारण बघा हे लहान माशाच्या आकारासारखे सागर निवासी प्राणी आहेत. लहान मासा असतो ना, त्या आकारासारखा ह्यांचं शरीर असणार आहे, आणि हे सागर निवासी आहेत म्हणजे समुद्रामध्ये राहतात. ह्यांचा जो पृष्ठरज्जू संबंध आहे यांच्या शरीराची लांबी इतका असतो. म्हणजे बघा शीर्ष समपृष्ठरज्जू म्हणजे डोक्यापासून शेपटापर्यंत. ठीक आहे. शरीराची जेवढी लांबी असणार आहे तेवढी लांबीचा हा पृष्ठरज्जू असणार आहे. ओके. ग्रसनी मोठी असून हिला काय असणार आहे, कल्ला विदरे आहे. ग्रसनी मोठी आहे ह्याची, म्हणून ह्याला कल्ला विदरे सुद्धा आहेत. तसंच हे प्राणी एकलिंगी असतात. हे जे प्राणी आहेत बेटा हे कसे आहेत, एकलिंगी आहेत. म्हणजे हे एकतर मेल असू शकतात, एकतर मेल आहेत, किंवा हे फिमेल असतात. ठीक आहे. म्हणजे एकलिंगी आहेत. ठीक आहे. इथंपर्यंत समजलं असेल तुम्हाला. आणि ग्रसनी मोठी असून ह्यांची ग्रसनी जी आहे हे मोठी आहे, आणि कल्ला विदरे कसे आहेत, हे कल्ला विदरे सुद्धा ह्यांच्यामध्ये असतात. ठीक आहे. तसंच पहा, आपण यामध्ये उदाहरण दिलेलं आहे ॲम्फिऑक्सस नावाचा जो सजीव आहे, जो प्राणी आहे, यामध्ये आढळतो बेटा. ओके. तर पहा, आपण उपसंघ तिसरा घेतोय. उपसंघ तिसरा जे की पृष्ठवंशीय प्राणी. थोडंसं फास्ट घेतोय का, टाईम कमी आहे, पेपर जवळ आलेले आहेत सर्वांचे. ओके. पेपर जवळ आलेले आहेत, टाईम कमी आहे, थोडंसं फास्ट आपण रिव्हिजन घेतोय. ओके. पृष्ठवंशीय प्राणी जर तुम्हाला माहितीच आहे, जे हे प्राणी पृष्ठरज्जू नाहीसा होऊन, म्हणजे त्या प्राण्यामधला जो पृष्ठरज्जू होता हा नाहीसा झाला, त्याच्या जागी पाठीचा कणा आला बेटा. ओके. म्हणजे पहा, आपण ह्या संघामध्ये येतो. ओके. पृष्ठवंशीय प्राण्यामध्ये आपल्याला बाय बर्थ, ज्यावेळेस आपण आईच्या पोटामध्ये होतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये पृष्ठरज्जू होता. ठीक आहे. पृष्ठरज्जू होता. ज्यावेळेस आपला जन्म झाला, ठीक आहे, आपण ज्यावेळेस आपला जन्म झाला त्यावेळेस आपल्या डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला पाठीचा कणा आलेला बेटा. ओके. जन्म झाल्याच्या नंतर आपल्याला पाठीचा कणा आलेला आहे. आपण ज्यावेळेस एकदम एम्ब्रिओ स्टेजला होतो त्यावेळेस पृष्ठरज्जू आपल्यामध्ये सुद्धा होता. ठीक आहे. यांचे शिर हे हेड म्हणजे यांचं जे डोकं आहे, शिर आहे, हे पूर्णपणे विकसित झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ म्हणजे डोकेवान. ओके. डोक्यानं चांगले माणसं ह्या प्राणीसंघामध्ये यायला लागले. मेंदू कवटीत संरक्षित असायला लागला. म्हणजे हे प्राणी हळूहळू डेव्हलप होत असताना ह्या उपसंघामध्ये जे काही प्राणी आले हे कसे होते, मेंदू तर चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला होता, पण त्या मेंदूचं
जे काही प्रोटेक्शन आहे, संरक्षण आहे, हे करण्याचं काम ह्या मेंदू कवटीला दिलं गेलं. ओके. आणि त्या कवटीमध्ये मेंदू हा व्यवस्थित असं संरक्षित होता. अंतकंकाल म्हणजे एक्झोस्केलेटन हे कास्थीमय म्हणजे कार्टिलेजनस आहेत. तसंच काही अस्थिमय म्हणजे बोनी सुद्धा आहे. म्हणजे काही एक्झोस्केलेटन हे आपले कसे आहेत, कास्थिमय आहेत. तसंच काही अस्थिमय आहेत. अस्थिमय आणि कास्थिमय मधला फरक. कार्टिलेजस माहित आहेत तुम्हाला. ओके. हाडांजवळ वगैरे असतात कार्टिलेजेस. ओके. तसंच बोनी स्ट्रक्चर, बोनी हाड तर तुम्हाला माहितीच आहे सर्वांना. ओके. काही पृष्ठवंशीय प्राणी हे जबडे विरहित आहेत. कास्थिमय म्हणजे कास्थिमय फ्लेक्झिबिलिटी असते. ओके. ते वाकत असतात कास्थिमय, पण हाडं वाकतात का, नाहीत वाकत. ओके. आणि जबडे विरहित अज्ञात असतात, तर काहींना जबडे हे असतात. बघा काही प्राणी हे पृष्ठवंशीय प्राणी हे कसे आहेत, जबडे विरहित आहेत. विरहित म्हणजे त्यांना जबडे नाहीत. ओके. काही जणांना जबडे नाहीत, हाडं बिडं सगळीच आहेत शरीरामध्ये, पण त्यांच्या जबडे त्यांना नाहीत. काही जबडे नसलेले आहेत, तर काही जबडे असलेले प्राणी या उपसंघामध्ये आपण अभ्यासायचे आहे. ओके. इथंपर्यंत तुम्हाला सर्व समजलं असेल. ओके. तर आपण जे आता पृष्ठवंशीय प्राण्यांचं आपण डिस्कस केलेलं होतं. हे पृष्ठवंशीय प्राणी हे 6 वर्गामध्ये, बाकीचे होते का दोन उपसंघ जे आहेत त्याच्यामध्ये काय दाखवले का, पुढं काहीच नाही त्यांच्या. पण जो तिसरा उपसंघ होता, जो पृष्ठवंशीय प्राणी संघाचा होता, ह्या प्राणीसंघाला 6 वर्गामध्ये विभागला गेलेला आहे. 6 वर्ग ह्याचे पाडले. ठीक आहे. आणि चक्रमुखी प्राणी वर्ग, वर्ग ह्याचं तोंड जे आहे बेटा हे कसं असणार आहे, गोल असं चक्रमुखी असणार आहे. ओके. म्हणून ह्याला चक्रमुखी प्राणी वर्ग असं सांगितलेलं आहे. सायक्लोस्टोमॅटा असं म्हणतो आपण याला. सायक्लो म्हणजे गोल असलेला, त्याला स्टोमॅटा म्हणजे मुख असणार आहे. ह्या प्राण्यांना जबडे विरहित असे चुशी मुख आहे. जबडे विरहित, त्याला जबडा नाही, पण त्यानं ओढून घेऊ शकतो. सकिंग प्रोसेस त्याची सुरू ठेवू शकतो. ठीक आहे. त्वचा ह्याची मृदू आहे, व तसंच ह्याला खवले वगैरे काही नाही. खवले वगैरे आहेत का ह्याच्या शरीरावर, नाहीत. ठीक आहे. ह्याचं चुशीमुख आहे आणि खवले विरहित प्राणी आहे. तसंच ह्याची त्वचा ही मृदू आहे. ओके. युग्मित उपांगे नसतात. आता ह्याचे जे उपांग आहेत दुसरे, ह्याला युग्मित उपांग हे नाहीत. ओके. आणि अंतकंकाल जे आहे हा कास्थिमय असतो. कास्थिमय म्हणजे थोडंसं फ्लेक्झिबल आहे. ओके. म्हणजे काय असं हाड वाकवायला जाऊन कडमऱ्या मोडायचं नाही तिथं. ह्यांना काय अस्थिमय आहे का, ह्यांना अस्थिमय नाही, पण ह्यांचं कास्थिमय शरीर आहे. ओके. ह्यांचं जे अंतकंकाल आहे हे कास्थिमय स्वरूपाचं आहे. हे प्राणी बहुतेक बाह्य परिजीवी असतात. हे कसे आहेत, बाह्य परिजीवी. जे काही बाहेर वगैरे काय मिळेल त्यांना ते त्याने काय करतात, खात असतात. ओके. तसंच उदाहरणे पेट्रोमायझॉन आणि मिक्झिन इत्यादी प्राणी यामध्ये येतात. ओके. पेट्रोमायझॉन आणि मिक्झिन हे प्राणी यामध्ये येतात. ह्यांना जबडे विरहित, तुम्हाला समजलं असेल, हे जबडे विरहित आहेत. ह्यांना चुशीमुख आहे, हे ह्यांची त्वचा मृदू असते. तसंच खवले विरहित असतात आणि ह्यांना युग्मित उपांगे हे नाहीत. ठीक आहे. अंतकंकाल हे कास्थिमय आहे, जो की फ्लेक्झिबिलिटी शो करतात. आणि हे प्राणी बहुतेक बाह्य परिजीवी असतात, म्हणजे बाहेरच्या जे काही त्यांना फूड सबस्टन्सेस वगैरे आहे त्यावर ते जगत असतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलेले आहेत. पहा, मत्स्य प्राणी वर्ग शिकत असताना तुम्हाला हे प्राणी आपण म्हणतो पेसेस. ओके. हे प्राणी शरीरशक्ती आणि समुद्राच्या पाण्यामध्ये किंवा गोड्या पाण्यात आढळणारे जलचर प्राणी आहेत. हे समुद्रामध्ये सुद्धा आढळतात आणि गोड्या पाण्यामध्ये सुद्धा आढळतात. ओके. पाण्याचा प्रतिरोध कमीत कमी होण्यासाठी ह्यांचे शरीर हे दोन्ही टोकांना निमुळते असते. म्हणजे बघा, जर समजा ह्यांचं शरीर असं फ्लॅट असतं समोरून, तर हे पोहू शकले नसते, ह्याला स्विमिंग जमली नसती. ठीक आहे.
ह्यांचं कसं आहे, दोन्ही टोकाला निमुळता आहे. का? कारण पाण्यामध्ये त्याने इझी टू वे प्रवास करण्यासाठी, त्याला मुवमेंट करण्यासाठी, इझी जाण्यासाठी. ओके, बरोबर आहे. आणि यांचं शरीर हे दोन्ही टोकांना कसं असणार आहे, निमुळता असणार आहे. ह्यांना पोहण्यासाठी युग्मित आणि अयुग्मित पर असतात. बघा, ह्यांना काही युग्मित आणि अयुग्मित हे पर असतात. ठीक आहे, म्हणजे ह्यांना अवयव आहेत, युग्मित अंग आहेत ना, हो आहेत. तर पुच्छ पराचा उपयोग हा पोहत असताना हा दिशा बदलण्यासाठी होतो. बरोबर आहे. बघा, विमान सुद्धा आपलं दिशा बदलण्यासाठी पाठीमागलचा फणाचा पराचा वापर करतो. पंख असतो बघा पाठीमागे. ओके, दिशा बदलण्यासाठी त्यानं पाठीमागाच्या पंखाचा वापर करतो. त्या पद्धतीनं ह्याने काय करतात, ह्या शेपटीचा वापर करतात. ठीक आहे. यांचे बाह्य कंकाल खवल्यांच्या स्वरूपात आढळते, तर अंतकंकाल हे कास्थिमय किंवा अस्थिमय सुद्धा असतं. म्हणजे ह्यांच्यामध्ये कास्थिमय सुद्धा आहेत आणि अस्थिमय सुद्धा आहेत. ओके, इथेपर्यंत समजले सर्वांना बेटा? पहा पुढं. आणि हे जे आहे हे श्वसन हे कल्ल्याद्वारे करतात. ओके, ह्यांना श्वसन कुठून येते, म्हणजे जे श्वास आहे, जे श्वास घेतात ते हे कल्ल्याद्वारे घेत असतात. उदाहरणामध्ये रोहू मासा, ओके, पापलेट, समुद्र घोडा, शार्क, इलेक्ट्रिक रे, स्टिंगरे हे असे अनेक प्राणी समुद्र जीवामध्ये येतात. समुद्री जीव आहेत हे कशामध्ये येतात, ह्या वर्गामध्ये येतात. ओके, मत्स्य प्राणी वर्गामध्ये येतात. जे काही माशाचे प्रकार आहेत हे सगळे मत्स्य प्राणी वर्गामध्ये येतात. तर आपण बघणार आहोत आता उभयचर प्राणी वर्ग. उभयचर तर तुम्हाला माहिती आहे. हां, उभयचर माहिती आहे ना सर्वांना? हां, आपण पाहिलेले आहे हे सगळं. आणि बघा, उभयचर प्राणी वर्ग येथे जे ॲम्फिबिया हे प्राणी त्यांच्या डिंब अवस्थेमध्ये फक्त पाण्यामध्ये राहतात आणि जलीय श्वसन करत असतात. तर प्रौढावस्थेमध्ये हे पाण्यात आणि जमिनीवरही राहू शकतात. बघा, त्याने ज्यावेळेस जन्मतात, बेडक वगैरे माहिती आहे ना तुम्हाला, हे पाण्यामध्ये. चाटो मासे, ओके, हे चाटो मासे बेडकं असतात. ठीक आहे. हे सुरुवातीच्या स्टेजमध्ये हे कुठे असतात, पाण्यामध्ये राहतात आणि त्यांना जलीय श्वसन करतात, म्हणजे पाण्यामध्येच त्यांना श्वास वगैरे घेता येत असतो. नंतर मोठे झाल्याच्या नंतर पाणी आणि जमिनीवरही राहू शकतात. यांचे जलीय व वायू श्वसन करतात, म्हणून यांना उभयचर प्राणी म्हणतो आपण. म्हणजे याने पाण्यामध्ये पण राहून जगू शकतात, श्वास घेऊ शकतात आणि बाहेर सुद्धा राहून काय करतात, श्वास घेऊ शकतात. म्हणून आपण याला काय म्हणतो, जलीय उभयचर प्राणी असं म्हणत असतो. आणि ह्यांचं जे उपांग आहेत, 2 जोड्या आहेत उपांगाच्या. 2 जोड्या आहेत का नाही, पाठीमागे आणि पुढी. ओके, पुढे 2 हात, पाठीमागे 2 पाय असते ना, पहा. आणि याला अंगुलींना नखे नसतात. ह्यांची जे उंगली आहे, अंगुली, ओके, ही जी आहे त्याला नख वगैरे काय नाहीत. बरं, बघा जरा लक्ष देऊन. एखादे बेडूक घ्या, त्याला पकडा, त्याला बघा. ओके, हां, परत बघा, बाह्य कंकाल नसते. ह्यांना बाह्य कंकाल आहे का, कसल्या प्रकारचं कंकाल, त्यांना बाह्य कंकाल नाही. आणि त्वचा ही बहुतेक मृदू आहे, बहुतेक जास्तीत जास्त त्वचा ह्यांची कशी आहे, मऊ आहे. ठीक आहे. श्वसनासाठी नेहमी ओलसर ठेवावी लागते. ओके, किंवा जाते. म्हणजे ह्यांची त्वचा कधी बी हात लावा, ह्यांच्या त्वचेवर कधी बी हात लावा, ह्याला नाक बी काय नाही बरं का. ह्याने श्वसन हे पाठीचे जे छोटे छोटे होल्स आहेत त्याच्यामधून करत असतात. ठीक आहे. परत बघा, बाह्य कर्ण नसतो पण कर्णपटल असते. ओके, आता बघा, ह्यांना कान नाहीत बाहेरून, पण मधून आहे, कर्णपटल आहे, ह्यांना ऐकू पण येते बरं का. मान नसते, मान आहे का त्यांना, नाही, आहे की नाही. ज्याची मान असं बारीक असते, आहे की नाही. हे कसे असतात, बिंडकुळीसारखे म्हणतो आपण त्याला. ओके, मान नसल्याने. परत बघा, डोळे बटबटीत असून त्यांना पापण्या सुद्धा असतात. आता ह्यांचे डोळे जे आहेत ते कसे बटबटीत आहेत, म्हणजे असं बुडबुडी आलेली आहे की नाही, असं पाण्याला बघा. एखादं तुम्ही शिरा किंवा उपमा करा, त्याला कसे येते, बुडबुडी आलेली येतात ना, तसे बटबटीत आहेत डोळे त्याचे. ओके, आणि हे बटबटीत डोळे असून त्याच्या पापण्या असतात, त्यांना पापण्या सुद्धा आहेत. बरं,
उदाहरणे बेडूक, टोड, सॅलॅमेंडर इत्यादी. ओके, हे जे सगळे प्राणी आहेत हे सगळे प्राणी कशामध्ये येतात? उभयचर प्राणी संघामध्ये येत असतात. आता हे काही टोड बघा, टोडमध्ये आणि बेडकामध्ये फरक काय आहे? ओके, टोड बेडूक आणि टोड दाखवले. बेडूक असा धातू आणि हा आहे टोड. ठीक आहे, टोडचं पृष्ठभाग जो आहे तो खडबडीत आहे. वरचा जो पृष्ठभाग आहे हा कसा आहे? त्वचा खडबडीत आहे. ठीक आहे, आपण सरीसृप प्राणीवर्ग बघणार आहोत. सरीसृप हे प्राणीवर्गामध्ये आपण नेमकं काय बघतोय माहिती आहे ना तुम्हाला सर्वांना? आपण जे पृष्ठरज्जू प्राणी बघतोय त्या पृष्ठरज्जू प्राण्यामध्ये जो पृष्ठवंशीय प्राणी आहेत, पृष्ठवंशीय प्राण्यामध्ये आपण त्याचे वर्ग बघत आहोत. ओके, आणि हे वर्ग बघताना सुरुवातीला आपण बघितलं चक्रमुखी, मत्स्य, तसंच उभयचर प्राणी वर्ग, तसंच आता आपण बघतोय सरीसृप प्राणी वर्ग. ओके, सरीसृप प्राणी वर्ग. हे सरीसृप प्राणी वर्ग हा प्राणी उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे प्राणी बनले. ओके, ज्यावेळेस प्राण्यांची बघा उभयचर अगोदर कसं होते? पाण्यात पण राहत होते, जमिनीवर पण राहत होते. आता काय होतात? हे प्राणी पाण्यात नाहीत राहत पण जमिनीवर राहतात. म्हणजे पूर्णपणे ह्यांचं उत्क्रांती झाली आणि ते जमिनीवरच राहिले. ओके, पाणी भेटलं नसेल राहिला. ठीक आहे, तर नाही जमिनीवरच राहिले असे प्राणी. हे प्राणी शीतरक्ती आहेत. शीतरक्ती म्हणजे ह्यांचं रक्त थंडगार असते. ओके, ह्यांचं थंड रक्त असते. आपलं कसं आहे? गरम आहे. ओके, आपलं गरम आहे. ह्याला आपण पोईकिलोथर्मिक सुद्धा म्हणतो. ओके, शीतरक्ती आहेत म्हणजे ह्यांचं रक्त हे थंड आहे आणि शरीर उचलले जात नाही. ह्यांचं शरीर जास्त असं उचलत नाही. आपलं कसं आहे? कसं उचलते? पूर्ण बॉडी स्टेबल आहे ना आपली, पण ह्यांचं शरीर, पालीचं शरीर, आपल्याला पाल नेमकं चलत आहे का सरपटत जात आहे हेच कळत नाही, आहे की नाही? म्हणजे शरीर ह्यांचं असं उचललेलं नसतं. जमिनीवर सरपटताना ते आपल्याला दिसतात. बरोबर आहे. त्यांची त्वचा कोरडी असून खवलेयुक्त असते. ह्यांची त्वचा कोरडे आहे पण ह्यांच्या त्वचेवर असे काय आहेत? खवले आहेत बेटा. ओके, शिर आणि धड यांमध्ये मान असते आणि हो का शिर तर तुम्हाला कळालं. ओके, आणि ह्या धडामध्ये एक अशी छोटीशी शॉर्ट अशी मान असते ह्यांना. तसंच ह्यांना बाह्य कर्ण नसतो, ह्यांना कान बाहेरून नाहीत. ठीक आहे, तसंच अंगुलींना नखे असतात. आता बघा आपण मागलच्या ह्याच्यामध्ये उभयचरमध्ये नख नसतात बघितलं होतं. बरोबर आहे, आणि ह्यांच्या अंगुलींना काय असतात? छोटे छोटे नख असतात. उदाहरणामध्ये कासव, पाल, साप, सरडा, ससूर नाही, सुसर. ठीक आहे, पहा हे असे उदाहरणं सरीसृप प्राणीवर्गामध्ये येतात. सरीसृप तुम्हाला समजलं असेल. ओके, ह्यांचं रक्त कसं आहे? थंड आहे म्हणून आपण शीतरक्ती असं म्हणतो. ह्यांचं शरीर उचललं जात नाही म्हणून आपण ह्याला जमिनीवर सरपटताना पाहतो. ह्यांची त्वचा कोरडी आहे आणि कोरडी असल्यामुळं जसं बघा तुमची त्वचा कोरडी पडली की हिवाळ्यामध्ये खवले झाल्यासारखं दिसून येईल तुम्हाला. खवले म्हणजे उडल्यासारखं. ओके, थोडंसं तडकल्यासारखं. आणि यांची त्वचा कशी आहे? खवलेयुक्त असणार आहे. तसंच शिर आणि धड यामध्ये एक मान आहे, छोटीशी मान आहे. तसंच बाह्यकर्ण नसतो ह्यांना आणि अंगुलींना नखे असतात ह्यांच्या. तसंच आपल्याला यामध्ये पाहायचं आहे पक्षी वर्ग. ओके, आपण बघा सगळं आपण काय शिकतोय? पाण्यामधले बघितले, सरपटणारे बघितले, जमिनीवर बी राहणारे बघितले, आहे की नाही? आता पक्षी बी बघू की मग, आहे की नाही? मग पक्षी वर्ग बघा. क्लास एव्ज हे कशेरुस्तंभयुक्त काय शब्द असतात मराठीमध्ये? स्तंभयुक्त प्राणी पूर्णपणे खेचर आणि जीवनासाठी अनुकूलित झालेले आहेत. पहा, ह्याने जीवनाशी
अनुकूलित झालेत, म्हणजे पूर्णपणे आता हे स्वातंत्र्य मस्त आता राहायला लागलेत. ओके, हे कशेरुस्तंभयुक्त आहेत. ओके, तसंच हे प्राणी उष्णरक्ती आहेत. उष्णरक्ती म्हणजे ह्यांचं जे रक्त आहे हे गरम असणार आहे, कोमट असणार आहे. ठीक आहे, त्यांचे शरीर हे तापमान स्थिर राखू शकतात. म्हणजे ह्यांचं रक्त गरम असल्यामुळं उष्णतेमध्ये सुद्धा ह्याने व्यवस्थित राहू शकतात. उष्णतेमध्ये सुद्धा ह्यांचे जे रक्त आहे हे बॉडी टेम्परेचर मेंटेन करू शकतं. ठीक आहे, हवेत उडताना हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी ह्यांचे जे शरीर आहे हे दोन्ही टोकांना निमुळते झालेलं आहे. जसं माशाचं होतं बघा, माशाचं हे की नाही, तशा पद्धतीनं याचं सुद्धा आहे. जसं की हवेत उडताना म्हणजे एरोप्लेन सुद्धा कसा असतो आपला, तसाच असतो ना, म्हणजे निमुळते झाल्यासारखे आपल्याला दिसून येते. का तर फास्ट उडत आहे व हवेत उडताना ह्यांना त्रास होऊ नये. ठीक आहे, फोर लिम्स पंखामध्ये परिवर्तित झालेले आहेत आणि ह्यांचे जे पुढचे हात आहेत हे पंखामध्ये परावर्तित झालेले आहेत. ओके, परिवर्तित झालेले आहेत. आणि उंगली खवल्यांनी आच्छादित असून त्यांना नखे सुद्धा आहेत. ह्यांची जी उंगली आहेत हे खवल्यांनी आच्छादित आहेत. ओके, हे खवल्यांनी आच्छादित आहेत, खवले असल्यासारखे आहेत. कोंबडे वगैरे बघा तुम्ही एखादा, अरे म्हणजे दररोज दिसणारा पक्षी कोंबडे वगैरे असतात, त्याला नखं सुद्धा असतात. आणि ह्यांचं बाह्यकंकाल जे आहे पिसांच्या स्वरूपामध्ये असते. पिसांच्या स्वरूपामध्ये बाह्यकंकाल ह्यांचा पिसासारखा आहे. ओके, पंख वगैरे. ठीक आहे, परत यांचं शिर आणि धड यांमध्ये मान असते. शिर आणि धडमध्ये हे मान असणार आहे ह्यांना. तसंच जबड्यांचे रूपांतर यांची कशामध्ये झाले, जबड्यांचं रूपांतर यांच्या चोचेमध्ये झालेलं आहे. उदाहरणामध्ये मोर, पोपट, कबूतर, बदक, पेंग्विन इत्यादी पक्षी याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. ओके, तर आज आपण पक्षी वर्ग सुद्धा शिकलेला आहोत. ओके, आता आपण सस्तन प्राणी वर्ग शिकणार आहोत. सस्तन प्राणी वर्गामध्ये जे सस्तन प्राणी आहेत हे दूध स्रावणाऱ्या ग्रंथी असणे, म्हणजे यांच्यामध्ये दूध स्रावणाऱ्या ग्रंथी असतात. सस्तनी प्राण्यांच्या विशिष्ट गुणधर्म आहे, म्हणजे दूध स्रावणाऱ्या ग्रंथी सस्तन प्राण्यामध्ये असणे म्हणजे ते सस्तन प्राण्यांचा हा काय आहे, विशिष्ट असा गुणधर्म आहे. बाकीच्यामध्ये कुणापाशी होतं का दूध, कुणाजवळच नाही. हे प्राणी उष्ण रक्ती आहेत, म्हणजे होमिओथर्मिक आहेत. होमिओथर्मिक उष्ण रक्ती, ह्यांचं सुद्धा रक्त कसं आहे, गरम आहे, जे बॉडी टेम्परेचर मेंटेन ठेवू शकतात. डोके, मान, धड व शेपूट, डोके, मान, धड आणि ही शेपूट अशा पद्धतीने ह्यांचे शरीर रचना असते. आणि उंगलींना ह्यांच्या सुद्धा काय असतात, नख असतात किंवा खुरं सुद्धा असतात. ओके, बैलाला खुरं असतात, आपल्याला नख असतात. ओके, आणि यांचं जे बाह्यकंकाल आहे हे केसांच्या किंवा लोकरीच्या स्वरूपामध्ये असतो. आता बघा आपलं कसं आहे बाह्यकंकाल, छोटे छोटे केस आहेत. ओके, उदाहरणार्थ मानव, कांगारू, डॉल्फिन, वटवाघूळ इत्यादी आपण सुद्धा याच्यामध्ये आलो. ओके, म्हणजे आपण सस्तन प्राणी वर्गामध्ये येतो. सस्तन प्राणी वर्गामध्ये येत असताना आपल्या सुद्धा मानव प्रजातीमध्ये सुद्धा दूध स्रावणाऱ्या ग्रंथी आहेत. ओके, हे सगळं मॅचेस आपल्यामध्ये सुद्धा येतं. ठीक आहे, इथेपर्यंत तुम्हाला सर्वांना समजलं असेल. आता तुम्हाला डोकं चालवायचं आहे, कसं काय असेल तर. ओके, पाहूयात आपण डोकं आहे का. डोकं चालवा. सुसर, मगर यांसारखे प्राणी पाण्यात आणि जमिनीवरही राहतात. मग ते उभयचर आहेत की सरीसृप आहेत, तुम्हाला विचार करायचा आहे. तसंच देवमासा, वालरस हे पाण्यामध्ये समुद्रात राहणारे प्राणी मत्स्य वर्गामध्ये समाविष्ट असतील की सस्तन वर्गामध्ये समाविष्ट असतील. आता बघा, देवमासा, वालरस हे प्राणी हे कुठं असतात, पाण्यामध्ये राहतात. पण हे मत्स्य वर्गामध्ये आहेत की सस्तन वर्गामध्ये आहेत हे तुम्हाला शोधायचं आहे. सोपं आहे, आत्ताच शिकवलं मी तुम्हाला सर्वांना. ओके, त्याचे बघा तुम्ही कॅरेक्टर कुणाला कुणाला लागू होतात आणि असं ठरवून द्या. पुन्हा हे काही पुस्तक्स वगैरे आहेत, काही नेटवरून वगैरे इंटरनेटवरून माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या आधारे तुम्ही काय करू शकता, अभ्यास करू शकता. आणि तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, आपल्या सभोवताली
अनेक विविध प्रकारचे प्राणी आढळून येतात. प्राण्यांच्या वर्गीकरणाचा अभ्यास करताना, त्यांची निरीक्षणे करताना त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची आपण सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे. का खबरदारी घेतली पाहिजे? कारण बायोडायव्हर्सिटी जी की जैवविविधता आहे, ही जैवविविधता सध्या धोक्यात येत आहे. त्यामुळे ह्या प्राण्यांचा अभ्यास करत असताना जर समजा एखादा नवीन पक्षी, नवीन प्राणी तुमच्या निदर्शनास आला तर त्याला मारू नका प्लीज. ओके. कारण तो जगला तर त्याची स्पेशीज हे वाढेल. ओके. त्याची प्रजाती वाढण्यामध्ये त्याचा सहभाग असणं गरजेचं आहे. ओके. अगोदरच बऱ्याच प्रजाती ह्या धोक्यामध्ये येत आहेत. ठीक आहे मुलांनो, आजचं सेशन आवडले सर्वांना. तर आपला प्राणी वर्गीकरणाचा हा जो पाठ होता हा इथं मी संपला असं जाहीर करतो. ठीक आहे. आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट चॅप्टर सोबत.